नमस्कार शेतकरी बंधूंनो, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र शिरगाव हे जे महत्त्वाचं संशोधन केंद्र आहे भात पिकावर काम करणारं. तर या केंद्रावर आज एक आपण ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी, विशेषतः रोग आणि कीड नियंत्रणासाठी ड्रोनच्या सहाय्याने आपण औषधं कशी फवारायची त्याची प्रात्यक्षिक आज आपण घेत आहोत. खरं म्हणजे ह्याची गरज काय, तर आजकाल आपल्याला माहिती आहे मजूर उपलब्ध होत नाही आहेत आणि औषधांच्या किमती पण वाढत आहेत. तर कमीत कमी औषधांचा वापर करून, कमीत कमी मजुरांचा वापर करून आणि स्पीडीली जलद गतीने जर फवारणी करण्याची असेल तर आज ही गरज आहे, ड्रोनची गरज आहे. भारत सरकारने ड्रोनसाठी आज प्रशिक्षण वर्ग सुरू केलेले आहेत. वेगवेगळ्या संस्था येथे होत आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे याबाबत सुद्धा प्रशिक्षण दिलं जात आहे. ड्रोन पायलट बनवण्याचं तिथे राष्ट्रीय कृषी शिक्षण एक प्रकल्प म्हणून आहे, उच्च शिक्षण प्रकल्प. तर त्या प्रकल्पाअंतर्गत या ड्रोनच्या सहाय्याने आपण फवारणी कशी करावी आणि पायलटचं प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारलेलं आहे. तर त्या अंतर्गत आज आपण या शिरगाव संशोधन केंद्रावर तसेच बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतावर ड्रोनच्या सहाय्याने आपण कीटकनाशकांची फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. हे जे आता आपण ड्रोनचं प्रात्यक्षिक आज आयोजित केलेले आहे, यासाठी राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर संतोष सावर्डेकर म्हणून जे दापोली येथे कार्यरत आहेत, तर ते आज आवर्जून त्यांच्या पायलटसहित इथे उपस्थित राहिले आहेत. तर त्यांच्या सहकार्याने त्यांच्या त्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.